मोहन आणि नेत्रा यांचे नुकतेच लग्न होऊन 2 महिने झाले होते. मोहनला शहरात नोकरी लागली होती. 15 दिवसात त्याला नोकरीवर हजर व्हायचे होते. आता राहिला प्रश्न नेत्राचा. नेत्राही त्याच्याबरोबर जाण्याचा मोहनकडे हट्ट करीत होती. पण घरातल्या वडीलधाऱ्यांचा निर्णय घेऊनच तो पुढील पाऊल टाकणार होता. शिवाय शहरात भाड्याने रूम पाहावा लागणार होता. त्याचा पगार जेमतेम होता. त्याला भाडे देऊन पोटापाण्याचा खर्च भागेल अशी रूम हवी होती. तो त्याचाही विचार करीत होता. आता नवीन शहरात आपला नवीन संसार थाटायचा म्हणजे जरा कठीणच. तो कधीही आपल्या माणसांना सोडून राहिला नव्हता, त्यात त्याच्या बायकोची उणून. तसे त्याचे आई वडील प्रेमळ व समजूतदार होते. त्याच्या आईने नेत्राच्या मनाची परिस्थिती जाणली व आपल्या पतीलाही समजावले. तेही ठीक आहे म्हणाले. पण नवीन शहरात अगदी कोणाचीही ओळख नसताना त्यांना आपल्या लेकरांना शहरात पाठवणे थोडे कठीणच वाटत होते. आपल्या काळजावर दगड ठेवून त्यांनी परवानगी दिली. मोहन भाड्याने रूम बघण्यासाठी 8 दिवस आधी शहरात आला होता. त्याला त्याच्या कामापासून जवळ आणि कमी भाडं असणारी रूम हवी होती. तो दिवसभर रूम शोधत वणवण फिरत होता. त्याने काही ठिकाणी पाहिले तर भाडे जास्त, तर कधी कमी पैशात रूम असेल, पण कामापासून अगदीच लांब. जाण्या येण्याचा खर्च मिळून ते नाही तिथेच. शेवटी तो एका वडापावच्या गाड्यापाशी येऊन थांबला. दिवसभर फिरून तो दमला होता आणि त्याला भूकही लागली होती. त्याने 2 वडापाव मागवले व तिथेच बसून तो खाऊ लागला. खाता खाता त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले. नोकरीला हजर व्हायच्या आधी रूम मिळेल की नाही? आबांना जर इथल्या रूमच्या भाड्यांची किंमत जर सांगितली तर आबा शहरात यायला नकारच देतील. तशी मोहनच्या घरी पैशाची काही कमी नव्हती. 10 एकर शेती होती त्याला. घरात गुरेढोरे, कामाला गडी होते त्याच्या घरी. पण मोहनला शहरात जाऊनच काम करायचे होते. हा त्याचा हट्टच होता म्हणा ना. तो विचार करीतच होता की अचानक "ए मोहन" अशी त्याला कोणीतरी हाक मारली. त्याने चमकून बाजूला पाहिले तर त्याचा क्लासमेट त्याच्या समोर उभा होता. "दीपक तू?" मोहन आश्चर्याने व हर्षाने त्याला म्हणाला. दीपक व मोहन एकत्रच कॉलेजला होते. कॉलेज संपल्यावरती दीपक नोकरीच्या शोधात त्याच्या मामाकडे शहरात आला होता. त्याला नोकरी मिळाली व काही दिवसात आईबाबांनाही त्याने शहरात बोलवून घेतले होते. "कसा आहेस मित्रा?" मोहनने दीपकला विचारले. "एकदम मस्त." दीपक हसूनच त्याला म्हणाला. "अरे पण तू इथे कसा?" मोहनने त्याला आश्चर्याने विचारले. "अरे मी इथेच राहतो. ही चाळ दिसते ना, त्याच्या पाठीमागे." दीपक मोहनला सांगू लागला. "माझं सोड, तू काय करतोयस इथे?" "अरे मला शहरात नोकरी लागली. थोड्याच दिवसात मला कामावर हजर व्हायचे आहे. नेत्राही सोबत आणणार आहे. पण भाड्याने रूम मिळत नाही हवी तशी." मोहन दीपकला सांगू लागला. "नेत्रा?" दीपकने विचारले. "अरे माझी पत्नी. 2 महिन्यापूर्वीच लग्न झालं." "सांगितलं नाहीस मला यार तू." दीपक थोड्या नाराजी व मस्करीच्या स्वरातच म्हणाला. "नाही मी ते." "अरे असू दे, मस्करी केली. बर आता कुठे जाणार आहेस?" "बघतो, एखाद्या हॉटेलवर राहीन म्हणतो आजची रात्र." आणि सकाळी त्याचे बोलणे संपायच्या आतच दीपक म्हणाला. "हॉटेलवर? बस काय, माझं घर हे तुझं घर नाही का?" "अरे पण," मोहन म्हणाला. "नाही ते काही नाही. चल माझ्या घरी, आई बाबा पण आहेत. तुला बघून खूप खुश होतील." मग काय, मोहनला नाही म्हणता आलेच नाही आणि दोघेही दीपकच्या घरी गेले. घरी गेल्यावरती त्या सर्वांनी जेवण वगैरे केले आणि अंथरुणावर पडले. दीपक आणि मोहनच्या कॉलेजमधल्या आठवणींना उजाळा मिळाला. ते खूप साऱ्या गप्पागोष्टी करत होते. तेवढे दीपकला काही आठवले. "अरे हां, तू रूमबद्दल बोलत होता ना? एका काकांना मी ओळखतो. 1 महिन्यापूर्वी ते कोणत्या तरी रूमबद्दल बोलत होते. मलाही एवढी काही माहिती नाही. आपण उद्याच त्यांची गाठ घेऊ." "मोहन, तुझे काम झालेच म्हणून समज." दीपक आणि मोहन सकाळी लवकर उठून व न्याहारी उरकून तडक त्या काकाच्या घरी गेले. ते काका घरातच होते. दीपकने मोहनविषयी त्यांना सर्व काही सांगितले.
काकांनी थोडा विचार करून, आहे एक खोली, 150 रुपये भाडे. पण आतापर्यंत त्या खोलीमध्ये काय माहीत एकही भाडोत्री 1 महिन्यावर राहिला नाही. त्या खोलीच्या आजूबाजूला दुसऱ्या पण खोल्या नाहीत. ती खोली चाळीपासून जरा लांबच आहे. पण आजूबाजूला झाडे व फुलांची बाग आहे. जे आहे ते मी सांगितलं. परत म्हणायला नको आम्हाला काही माहिती दिली नाही. मोहनने 150 रुपये भाडे म्हटल्यावर बाकीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिले नाही व त्याने लगेच होकार दिला. दीपक आणि मोहन काकांसोबत लगेच खोली पाहायला गेले. खोली इतर खोल्यांपासून जरा लांबच होती, पण आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर होता. काकांनी खोलीचे कुलूप उघडले व तिघेही आतमध्ये गेले. तसा घरात काहीसा उग्र फुबट वास आला. खूप वर्ष खोली बंद आहे ना, म्हणून अशी अवस्था झाली, काका म्हणाले. मोहनने काकांकडे स्मित हास्य केले व तो खोली पाहू लागला. आतमध्ये किचन होता. डाव्या बाजूला मोरी होती, तिला दरवाजा होता. हॉलही मोठा होता. बाथरूम खोलीच्या बाहेर होते. हॉलच्या वर हॉल इतकाच मोठा माळा होता. माळ्यावरती जाण्यासाठी लाकड्या फळींची पायरी होती. मोहनने वरती जाऊन पाहिले. अगदी ऐसपैस जागा होती. किचनही छान होता. भांडे ठेवण्यासाठी कप्पे, उंच किचन कट्टा. माझ्या मित्राला हे घर नक्कीच आवडेल, तो मनातच म्हणाला. काय आवडली का खोली? काकाने मोहनला विचारले. हो, छान आहे. बरे, तुम्ही कधी येणार मला सांगा. मी खोली काही गड्यांकडून झाडून घेतो, काका म्हणाले. 4 दिवसातच येऊ आम्ही. आज रविवार ना, शुक्रवारी येऊ आम्ही राहिलाच, मोहन म्हणाला. रूमचे सगळे व्यवहार ठरले. त्याने काकांना ॲडव्हान्स दिला. ॲग्रीमेंट पेपर तयार केले. मोहन आणि दीपक दोघेही तिथून निघाले. चला, मिटली एकदाची काळजी, मोहनने एक निश्वास सोडला. आता तो दीपकच्या घरूनच आपल्या घरी जाणार होता. त्याला त्याच्या मनासारखी रूम मिळाली होती. भाडे पण कमी आणि काम पण 1.5 तासाच्या अंतरावर. त्याला खूप बरे वाटले. पण त्याने या सगळ्यात एका गोष्टीकडे लक्ष दिले नाही. जे काका म्हणाले, येथे भाडोत्र टिकत नाही. का? काय असेल तिथे? तिथे काही भयंकर तर नसेल ना? सुंदर वाटणाऱ्या त्या वातावरणाने त्या खोलीत कोणते रहस्य लपवून ठेवले असेल, ज्याची किंचितही कल्पना मोहनला नाही. काय वाटते तुम्हाला? काय असेल तिथे? हे जाणून घेण्यासाठी ह्या कथेचा भाग 2 नक्की पहा.